नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो दररोज हजारो लोकांना आर्थिक नुकसान करून जातो, तो म्हणजे UPI फ्रॉड। QR कोड स्कॅन केला आणि उलट आपलेच पैसे गेले, हे कसं घडतं, कोणते प्रकार आहेत आणि स्वतःला वाचवायचं कसं, हे आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, UPI म्हणजे काय, तर ही एक रिअल टाईम पेमेंट सिस्टम आहे जी भारतात NPCIने सुरू केलेली आहे। यामुळे कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फक्त मोबाईल नंबर, UPI ID किंवा QR कोडच्या माध्यमातून काही सेकंदात पैसे पाठवू शकते। UPI हे सुरक्षित मानलं जातं, पण जर तुम्ही सावध नसाल तर तेच तुमच्यासाठी भागात पडू शकतं। तर मित्रांनो, UPI फ्रॉडचे काही प्रकार आहेत, ते कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। ते स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत। तर पहिला आहे QR कोड स्कॅम। कोणीतरी रिफंड देतोय असं सांगून QR कोड पाठवतो, तुम्ही स्कॅन करता आणि तुमच्याच खात्यातून पैसे जातात। दुसरा आहे फेक कस्टमर सपोर्ट। गुगलवर कस्टमर नंबर शोधता आणि फसवा नंबर सापडतो, ते स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करायला सांगतात आणि तुमचा मोबाईल ॲक्सेस करतात। तिसरा आहे रिमोट ॲक्सेस ॲप। एनीडेस्क किंवा टीम व्ह्यूवरसारखे ॲप्स फोनमध्ये असल्यास स्कॅमर पूर्ण फोन कंट्रोल करू शकतो। चौथा आहे फिनिशिंग लिंक्स। तुमच्या मोबाईलवर एखाद्या बँकेच्या नावाने मेसेज येतो, तुमचं KYC पूर्ण करा, नाहीतर अकाउंट बंद होईल, आणि खाली दिलेली लिंक क्लिक केली तर तुमचं खातं हॅक होऊ शकतं। पाचवा आहे कॅशबॅक किंवा प्राईज स्कॅम। तुम्ही 5000 जिंकलात असं सांगून एक लिंक किंवा QR दिला जातो, स्कॅन करताच पैसे जातात। सहावा आहे सोशल मीडिया फ्रॉड। फेक इंस्टाग्राम, फेसबुक पेजवरून लोकांना प्रोडक्ट्स विकत घेण्यासाठी UPI मागतात आणि पैसे घेतल्यानंतर गायब होतात। सातवा आहे जॉब फ्रॉड। वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली एक ॲप डाउनलोड करायला सांगतात आणि पैसे घेऊन फोन ॲक्सेस करतात। आठवा आहे फेक लोन ॲप। फेक लोन ॲप्समध्ये तुम्हाला कमी व्याजदरात लोन देतो म्हणतो आणि नंतर तुमचं सगळं डेटा ॲक्सेस करून ब्लॅकमेल करतो। नववा आहे फेक रिवॉर्ड पॉईंट्स। तुम्हाला 1000चे रिवॉर्ड पॉईंट्स करायचे आहेत असं सांगून स्कॅम केला जातो। 10वा आहे इन्व्हेस्टमेंट स्कॅम। क्रिप्टो किंवा स्टॉक इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली फसवणूक केली जाते, 2 तासात तुमचे दुप्पट असं सांगितलं जातं। 11वा आहे KYC अपडेट फ्रॉड। तुमचं KYC एक्सपायर झालं आहे असं सांगून UPI पिन विचारतात आणि अकाउंट क्लिअर करतात। 12वा आहे UPI कलेक्ट रिक्वेस्ट फ्रॉड। तुमच्या फोनवर कलेक्ट रिक्वेस्ट येते, ती ॲक्सेप्ट करताच पैसे जातात। तुम्हाला वाटतं की पैसे येणार आहेत, पण खरं तर ते जातात। आता हे झाले UPI फ्रॉडचे प्रकार, हे आहेत UPI प्रकारचे फ्रॉड। आता तुम्हाला स्वतःला वाचण्यासाठी काही टिप्स आहेत, ते मी सांगते। पहिला आहे कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेला QR कोड स्कॅन करू नका। दुसरा आहे कोणतीही ॲप फक्त Google Play स्टोअर किंवा Apple ॲप स्टोअरवरूनच डाउनलोड करा। तिसरा आहे कधीही कोणालाही OTP किंवा UPI पिन पासवर्ड शेअर करू नका। चौथा आहे कस्टमर केअर नंबर गुगलवर शोधताना फक्त ऑफिशियल वेबसाईटवरूनच घ्या। पाचवा आहे तुम्ही वापरत नसलेली ॲप्स, विशेषतः स्क्रीन शेअरिंग ॲप्स डिलीट करा। सहावा आहे ट्रान्झॅक्शन झाल्यावर नेहमी SMS आणि ईमेल चेक करा। सातवा आहे तुमच्या खात्यातून अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाल्यास लगेच रिपोर्ट करा। आता हे तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी ह्या टिप्स आहेत। आता जर फसवणूक झाली तर काय कराल, तर ताबडतोब ॲपमध्ये रिपोर्ट फ्रॉडवर क्लिक करा। त्याच्यानंतर वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे। त्याच्यानंतर 1930वर हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला लगेच कॉल करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही UPI ॲपला किंवा ईमेल करून ट्रान्झॅक्शन डिटेल्स
देऊ शकता. तर मित्रांनो, डिजिटल व्यवहार करताना सावध राहणं हेच आजच्या काळात सर्वात मोठं शस्त्र आहे. तुमचं थोडंसं लक्ष आणि सतर्कता हजारो रुपयाचं नुकसान टाळू शकतं. हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.